आज किचनमध्ये एक मोठी गोष्ट घडणार आहे, कारण समोर आहे मेथी आणि मेथीचं नाव ऐकताच घरातले काही लोक म्हणतात भाजी नको. सांगा मला, मग तुमच्या घरी पण असे लोक आहेत का? पण त्यांना काय माहीत, आज मेथीची एंट्री हिरोईन म्हणून नाही तर हिरो म्हणून होणार आहे, कारण आज बनणार आहेत मेथीचे गरमागरम पराठे. त्यासाठी आधी मेथी निवडून त्याला व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन बारीक बारीक कट करून घ्यायचं. आता त्याला मीठ लावून बाजूला ठेवून द्यायचं. 5 मिनिटांनी मेथीला पाणी सुटलं. पाणी हलकंच दाबून काढायचं. मेथीचे पाणी फेकू नका. नंतर चपाती करताना ह्याच पाण्याने कणिक मळा. आता घेतलं गव्हाचं पीठ, त्यात एंट्री झाली मेथीची. त्याच्यासोबत लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड, हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा. त्या येणार आहेत अशा व्यक्ती जिच्याशिवाय आजची स्टोरी इनकम्प्लीट आहे, ते म्हणजे दही आणि तेल याने पराठा मऊ होतो. त्यानंतर ओवा घालताना हातावरती स्मॅश करून घाला. त्यानंतर शेवटचं काम म्हणजे मीठ घालताना जपून घाला, कारण मेथीमध्ये देखील आपण मीठ घातलं होतं. आता काय, सगळं मिक्स करून मळून घेते मी कणिक मळताना मऊ मळा, नाहीतर पराठा खायला बसल्यावर घरातल्यांना वाटेल आज जेवण न करता हाताचा वर्कआउट आहे. आता देऊया कणकेला 15 मिनिटांचा ब्रेक. दमली असेल ना बिचारी. ब्रेक संपला. आता सुरू होणार पराठ्याचा मेन सीन. करून घ्या छोटे छोटे गोळे. आता घ्या लाटणं हातात आणि करा सुरुवात लाटायला. गोल झाला तरी वा, आणि झाला भारताचा नकाशा तरी काय करणार. वा तर म्हणावंच लागतंय, नाही का? आता घ्या त्याला हातात आणि टाका त्याला गरमागरम तव्यावर आणि छान तेलाने मालिश करून घ्या. त्यानंतर खरपूस होईपर्यंत भाजून टाका. भाजून झाला की त्यावर तुपाची धार सोडा. आणि अशाच घरच्या रेसिपीमध्ये कॉमेडी मसाला हवा असेल तर कोमलची कला दुनियाला सबस्क्राईब करून ठेवा. चला मग भेटूया पुन्हा. तोपर्यंत किचनमध्ये काहीतरी भन्नाट बनवत राहा. व्हिडिओ पाहत शेवटपर्यंत आला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ कोणता दाखवणार आहे. भेटूया मग पुढच्या गरमागरम रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.